नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज ब्लाऊज आहे ना काउंटरवर कटिंग करण्यासाठी नाही घेतले, इथं मशीनवरच कटिंग करते. थोडीशी प्रॉब्लेम होतो, कमी होऊन जातं जागा, पण मग आता इथं तिथं पुढे आहे ना खूप हवा आहे आणि हवेने ना एक पण ब्लाऊज असा राहणार नाही. म्हणून म्हटलं आज आहे ना मशीनवरच ब्लाऊज पटापट कटिंग करून घेऊ, कारण आदल्या दिवसाचे ब्लाऊज कटिंग केलेले ते सर्व संपले होते. कटिंग करण्यातच खूप वेळ निघून जातो आणि कटिंग जर व्यवस्थित करायला, व्यवस्थित मापा टाकण्यासाठी कोणाचं ब्लाऊज कसं आहे हे सर्व बघून आणि मगच कटिंगला ब्लाऊज घ्यावे लागतात. आणि त्यासाठी काय होतं, जास्त जरी ब्लाऊज जर असले तर कटिंगला वेळ लागत नाही. पण आता हे जे मी ब्लाऊज कटिंग करते ना हे सर्व पहिलेच फक्त हे 2 ब्लाऊज आहे, बाकी सर्व सिंगलच ब्लाऊज आहे. मग सिंगल ब्लाऊज कटिंग करायचं म्हटलं का ते माप शोधणं, कोणतं माप टाकायचं, कितीचं पॅटर्न बसेल हे सर्व डोक्यात ठेवून व्यवस्थित कटिंग करायला लागतं. ते शिवाय प्रत्येक ब्लाऊज पीसवर आहे ना स्टिकर टाकलेलं असतं, तर त्या स्टिकरवर ब्लाऊज 3/4 आहे की प्रिन्स कट आहे की डिझाईन आहे, काय वेगळं काही आहे का ते बघून घ्यायला लागतं आणि मग ब्लाऊज कटिंगला घ्यायचं. तर यामध्ये आता सगळ्यात जास्त आहे ना हे सर्व जे ब्लाऊज आहे ना, तर हे दोघं पण तागे संपले ह्या कलरचे माझ्याकडचे. तर मग हे दोघं ब्लाऊज 3/4 आहे. तर मग मी ह्यामध्ये ना जेवढी बाई बसेल ना तर तेवढं माप घेऊन यामध्ये जेवढी माप घेऊन कटिंग करून घेणार आहे. म्हणजे उरलेला जेवढा कपडा कमी येईल ना तर त्या कपड्यामध्ये या ब्लाऊज पीसचे अस्तरचे ना माझ्याकडे भरपूर असे ताग्यांचे तुकडे उरलेले आहे. तर मी तो खालीपर्यंत बाहीला मी तो तुकडा पण जॉईन करून आणि 3/4 स्लीव्ज बनवून घेईल. म्हणजे असं पण काही वेळेस आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं, कारण की प्रत्येक कलरचे तागे नसतात. एखादा कलरचे तागा घेऊन आणि 10 एखादं ब्लाऊज त्यात शिवल्या जातं आणि मग त्यामुळे मी काही तागा जास्त काही घेत नाही. मी जे ठराविक कलर असतात जे जास्त चालतात ना त्याच कलरचे जास्त तागे घेते. तर हा जो तागा आहे ना तर यातला कलर नाही आहे माझ्याकडे डबल. मग मी आता याच्यामध्ये दुसरा कपडा आहे थोडासा वेगळा, तर तो कपडा जॉईन करणार आहे. आता ही पण कटिंग करून घेते आता, कारण कटिंग केलेली असली का ब्लाऊज शिवायला वेळ कटिंग करते ना. आता हे 38 छातीचे ब्लाऊज आहे, उंची 14 आणि बाही आहे 8.5-9ची. तर मला याला 1 इंच जास्त टाकायची आहे. आता जेवढी अस्तरमध्ये बाही बसली ना तर तेवढी कटिंग करून घेतली आहे आणि जेवढा कपडा कमी येईल ना तर तो कपडा मी दुसरा कपडा तिथं जॉईन करणार आहे. आणि गळा आता कट करून घेते. तर गळा आहे 10.5चा, असा गोलसर शेप देऊन घेते गळ्याला. आणि गळ्याचा शेप बघा कसा आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने जर गळ्याचा शेप दिला तर तुमचं शोल्डर मी सांगते कधीच उतरणार नाही. आणि ज्या कोणी नवीन ताई शिवणार असताना तर त्यांनी आपले व्हिडिओ नक्की बघा, त्यांना ते एकदम सहज आणि सोप्या रीतीने ब्लाऊजचं शोल्डर कधीही उतरणार नाही. अशा प्रकारचे पॅटर्न पण आहे आणि ब्लाऊज शिवण्याची पद्धत पण सांगितलेली आहे. तर ताईंनो नक्की व्हिडिओ बघा. आणि नवीन काय होतं माहिती आहे का, तर आपल्याला ब्लाऊजचं पॅटर्न कळत नाही का हे ब्लाऊज एखादं ब्लाऊज शिवायचं आहे तर त्या ब्लाऊजला पॅटर्न कोणतं टाकायचं. तर प्रत्येक ब्लाऊजचं काय करायचं, पहिले कमरघेर मोजायचं. तुमच्याकडे ज्या कस्टमरचं ब्लाऊज असेल ना तर किंवा तुमच्याकडे कोणाचं स्वतःचं ब्लाऊज असेल तर ते कमरघेर किती ते मोजायचं. कमरघेर मोजून पुढे 3 ते 4 इंच ब्लाऊज वाढवून घ्यायचं. समजा 27 बसलं आहे तर तुम्ही 32चं पॅटर्न टाकू शकता. आणि 30 3.5 असं जर माप जर बसलं कमरघेराचं तर 34चं पण पॅटर्न टाकू शकता असं आहे. आणि त्यानुसार ब्लाऊज एकदम परफेक्ट येतं. तर हे बघा आता ह्या ज्या ब्लाऊज पीसवर आहे ना तर हे ब्लाऊज पीस आता मी यावर एवढं जे मापाचं आहे ना तर तेवढं कटिंग करून घेतलं आहे, कारण मला तेवढा खाली पण जॉईंट द्यायचं आहे. इथं मशीनवर आहे ना थोडा प्रॉब्लेम येतो आहे, पण पुढे खूप हवा होती. काउंटरवर आहे ना इतकी धूळ आणि खूप हवेनी ना म्हटलं एखादं कसं कटिंग करता करता आपलं लक्ष नसायचं. हळूच जरी थोडी जरी हवा आली कैचीच्या खाली कपडा येऊ शकतो आणि इकडे तिकडे लागू शकते कैची. त्यामुळे म्हटलं आता इथंच मशीनवरच कटिंग करून घेऊ. आणि आता सध्या 2-3च ब्लाऊज कटिंग करते, कारण रात्री काही ब्लाऊज कटिंग केलेले नव्हते. आज दिवसभरात 2-3 ब्लाऊज सकाळचे शिवून झाले आणि आता 3-4 ब्लाऊज आता मी हे कटिंग करून झाले की मी शिवून घेते आणि परत संध्याकाळी मी पण ब्लाऊज ते कटिंग करणार आहे. तर आता ही पण सिंगल क्रॉसपट्टी टाकलेली आहे आणि हे दोघं पण ब्लाऊज डिझाईनचे शिवायचे. तर डिझाईनचे शिवायला पण भरपूर वेळ लागतो. आपल्याकडे कटोरी ब्लाऊजची शिलाई आहे 200 रुपये
आणि जे प्रिन्स कट 3/4 ब्लाऊज असतं ना, तर त्याची शिलाई आहे 250 रुपये. म्हणजे आणि जर डिझाईन काही वेगळं काही करायचं असेल तर 350 पासून सुरुवात होती ब्लाऊजच्या शिलाईसाठी. आणि ब्लाऊजची म्हणजे डिझाईन करणं आणि व्यवस्थित येणं म्हणजे ते फिनिशिंगमध्ये शिवणं, त्यासाठी खूप वेळ द्यायला लागतो डिझाईनच्या ब्लाऊजसाठी, आरीवर्कच्या ब्लाऊजसाठी. आणि जे तयार आरीवर्क असतं ना, तर त्या ब्लाऊजची शिलाई घेते मी 300 रुपये. कटोरी, प्रिन्स कट कुठलाही ब्लाऊज असलं तरी 300 रुपये घेते. कारण की ते गळा बाहीचं तरी एक वेळ होतं, पण गळ्याचा खूप प्रॉब्लेम येतो. मग ते गळा पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येण्यासाठी त्याला खूप स्टोन वगैरे असतात. आरीवर्कमध्ये काम केलेलं असतं, तर खूप वेळ लागतो ब्लाऊज शिवण्यासाठी त्यासाठी. तर आता ते पण ब्लाऊज कटिंग करून झालं आहे. आता हे दुसरं ब्लाऊज घेतलं आहे कटिंगसाठी. तर हे दोघं पण एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे. मी दोघं अस्तर एकावर एक ठेवून कट केले आणि ब्लाऊज पीस वेगवेगळे घेतले. हा जो ब्लाऊज पीस कट करते ना, आता हा खूप छोटा ब्लाऊज आहे. 3/4 सांगितलेले, पण थोडंसं असं ॲडजस्ट करून शिवणार आहे मी. कारण बाहीला तर असा पण जॉईंटच द्यायला लागणार आहे. आता हे ब्लाऊज पीसला कसं आपण अस्तर तरी असं ताग्यातलं काढू शकतो किंवा थोडंफार एक्स्ट्रा पण घेऊ शकतो, पण ब्लाऊज पीसचं तसं काहीच करता येत नाही. जेवढा काही ब्लाऊज पीस आहे ना, त्यातच ॲडजस्ट करून ब्लाऊज शिवावं लागतं. आणि काही ब्लाऊज पीस तर आहे ना खूप छोटे असतात. आता यातला हा जो आहे ना, हा खूपच छोटा आहे. म्हणजे एकदम मापात कटिंग करून आणि तेवढा ब्लाऊज कटिंग करून झाला आहे. आता ते दोन्ही 3-4 ब्लाऊज मी कटिंग केले आणि त्यानंतर आज सकाळचे शिवलेले ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. तर यातलंही ना एक अर्जंट होतं एक शिवायचं कॉलरचं, तर ते दिलं गेलं आहे. आणि हे जे 2 ब्लाऊज आहे ना, तर हे 2 ब्लाऊजमध्ये कॉलरचेच हे पण. आता कॉलरचे सध्या खूप सारे ब्लाऊज आहे, तेच काढते मी. आता थोडे राहिले ब्लाऊज, मग ते काढून आणि मग शिवून घेणार आहे मी ते. तर हे जे ब्लाऊज पीस आहे ना, तर काही ताईंना माहिती नव्हतं या ब्लाऊज पीसला किती कपडा लागतो. तर जे 3/4 ब्लाऊज आहे ना, तर त्याला 1.25 मीटर कपडा, म्हणजे माप मोठं असेल, उंची जास्त असेल तर 1.25 मीटर कपडा लागतोच. आणि जर पूर्ण स्लीव्जमध्ये घ्यायचं असेल फुलमध्ये तर 1.5 मीटर कपडा लागतो. कॉलरमध्ये कॉलरच्या ब्लाऊजसाठी आहे ना अखंड कपडा लागतो. त्यासाठी बॅकसाईड गळा पण कट होत नाही आणि कॉलरला पण अशा मोठ्या मोठ्या 2 पट्ट्या लागतात. मग त्यामुळे जास्त कपडा लागून जातो. आणि काही ताईंना माहिती नव्हतं किती पीस लागतो, तर काहींनी 1.25 मीटर पीस आणलेले. तर त्या 1.25 मीटरमध्ये फक्त 3/4 स्लीव्ज बसली. आणि उंची पण जास्त टाकायला लागते. 16 16.5ची उंची लागते कॉलर ब्लाऊजसाठी. कमी उंची घेतली की बॅक साईडला पाठीमागून ब्लाऊज उचकतं. आणि ही जी साडी दाखवते ना आता, तर ही अर्जंट फॉलसाठी आलेली आहे. आता यासाठी ना भरपूर साऱ्या साड्या इथं फॉल करायच्या आहे अजून. आणि त्याच्यानंतरच्या ज्या आधी दिलेल्या होत्या ना साड्या फॉलसाठी, तो काही व्हिडिओ काढलेला नव्हता, पण आत्ता ज्या फॉल करून आणल्या आहे ना, त्या साड्या दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर सुंदर आणि छान छान व्हरायटीच्या साड्या आहे. यामध्ये 2 लग्नांच्या साड्या आहे, काही फॉलसाठी गेलेल्या आणि काही हळदीच्या, अशा कुंकवाच्या, अशा 2-3 2-2-3 सगळं एकत्र झालेल्या साड्या आहे. तर ज्या तयार करून आणल्या आहे तर त्या साड्या दाखवते मी तुम्हाला. ह्या साड्या पिको फॉलसाठी ना एक साईडला मशीनवर खालच्या साईडने पिकोच करून घेते. आणि काही ताई विचारत होत्या की पिकोसाठी तुम्ही कोणता दोरा वापरतात. तर मी पिकोसाठी ना नायलॉन दोरा नाही वापरत, कॉटनचा आपण जो ब्लाऊजला यूज करतो ना, तर तोच दोरा वापरते. कारण की काय होतं, ते ज्यावेळेस आपण प्रेस करतो ना साडी, तर त्यावेळेस आहे ना तो दोरा जळला जातो आणि मग साडीचा फॉल मोकळा होतो. म्हणून मग आहे ना कॉटनचाच दोरा साडीसाठी फॉलसाठी योग्य असतो. मग त्याला थोडा वेळ लागतो, मॅचिंग दोरा टाकायला लागतो. पण मॅचिंग दोरा टाकला आणि व्यवस्थित जर आपण जर केलं ना पिको, तर छान येतो पिको. तर अशा ह्या सगळ्या साड्या जवळजवळ 10-11 साड्या आहे. तर ह्या सगळ्या करून झाल्या आहे फॉल. आणि आता अजून दुसऱ्या पण साड्या करायच्या आहे फॉलच्या, त्या पण काढते. आणि ह्या साडीचा कलर खूप सुंदर होता, मस्त कलर वाटता, काहीतरी युनिक कलर वाटत होता. आणि साड्यांचे कलर आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे आपल्यांना तर खूप आवडतात. पण त्या साडीसाठी अस्तर आणि फॉल भेटणं खूप मुश्किल होऊन जातं. जे आपल्यांना कोणता कलर दुकानात नेऊन दाखवायचा ते सुद्धा कळत नाही की कोणत्या कलरचा फॉल आहे हा, आणि कलर कोणता आहे त्याचं नावसुद्धा सांगता येत नाही. अशा काहीच्या तितक्या साड्या आलेल्या आहे. मग त्यासाठी ना डायरेक्ट फोटो जरी टाकले तरी फोटोमध्ये पण शेड चेंज होतात. मग जो दादा असतो ना, तर तो दर सोमवारी आपल्याकडे येतो, गायत्री लेस म्हणून तो दादा. तर त्याला आहे ना मी असे कपडे कट करून देते थोडासा साडीतला.
आणि मग पुढच्या सोमवारपर्यंत येईपर्यंत तो ते साड्यांचे फॉल अस्तर असं घेऊन येतो. म्हणजे त्याला कलर पण नाही सांगता येत असं, आणि आपल्यांना कळत नाही कोणता फॉल टाकायचा. असे सध्या तर साड्यांचे कलर येत आहे, आणि एवढ्यात तर जास्त पार्टीवेअर साड्या येत आहे. आणि पार्टीवेअर साडी म्हटलं की कलरचा आणि शेडचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो. इथं मॅचिंग तर आमच्या इथं तर जवळपास तर नाहीच आहे मॅचिंगचं काही. प्रत्येक जे टेलर आहे ना तर त्यांच्याकडे आहे, प्रत्येकाकडे अस्तर आहे, ब्लाऊज पीस सर्व आहे. इथं जवळपास काही प्रत्येक साडीवरचं मॅचिंग काही भेटत नाही. आम्ही एकमेकींकडे जर एखादीकडे नसलं तर त्या माझ्याकडे येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो. असे म्हणजे इथं भरपूर सारे आजूबाजूला भरपूर दुकानं आहे, आणि सगळ्यांच्या इथं तोच दादा माल देतो. सगळ्यांच्या इथे एकसारखेच अस्तर येतात. मग आम्ही शेड चेंज करून घेतो, म्हणजे कोणालाही लागलं तरी वेगवेगळ्या प्रकारचे अस्तर कलर असे भेटून जातात. मग आणि जवळपासच दुकान आहे, जास्त लांब पण नाही आहे. आणि माझं जे दुकान आहे ना तर ते केदराई रोडला आहे. केदराई रोड म्हणले मेन बाजार तळ आलं, आणि बाजार तळामध्ये जे केदराईला जो रोड जातो ना तर त्या रोडच्या पहिलंच आपलं दुकान आहे. आणि दुकानाच्या पाठीमागेच घर आणि शेती एकदम जवळ आहे. आता ही एक साडी दाखवते ना, ती ही कलांजली आहे. कलांजली पैठणी इतकी सुंदर आहे, मस्त आहे. खूप छान वाटत होती, ब्लाऊज पीस पण आणि साडी पण. या साडीला आहे ना शाईनच जास्त आहे, शाईनमुळे या साडीचा लुक खूप सुंदर दिसतो. आता हा जो कलर आहे ना हा असा आपल्याला बघायला कॉमन दिसतो, पण जो कलर असा ज्यावेळेस आपण साडी ब्लाऊज प्रत्यक्षात जर ब्लाऊज साडी जर तयार करून जर घातलं ना तर इतका सुंदर दिसेल ना, म्हणजे त्या साडीचा लुकच खूप छान दिसतो. अशी ही कलांजली आहे. आणि आता जवळजवळ प्रत्येकाच्या कुठंही बघा, लग्नांमध्ये बघा, कुठंही कार्यक्रमात ह्याच साड्या बघायला भेटतात जास्त. ही पण मला आता फॉल करायची आहे. फॉल पण करायला आहे ना, फॉल काढणं, अस्तर काढणं त्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो. तर माझ्याकडे ज्या ताई हुका लावतात ना तर त्या आल्या की जेवढ्या साड्यांचे काही फॉल करायचे आहे ना तर ते साड्यांचे फॉल अस्तर सर्व काढून ठेवतात, आणि जे शिवून झालेले ब्लाऊज असतात त्या हुका लावतात, मग त्या घरी घेऊन जातात. आता हे जे एका नवरीचे ब्लाऊज आहे माझ्याकडे, तर हे पण शिवून झाले. त्या दिवशी अक्षरशः म्हणजे हे 2 ब्लाऊज शिवता इतका त्रास झाला. म्हणजे हा जो ब्लाऊजचा जो गळा आहे ना तर हा मटका गळा ऑलरेडी दिलेला होता ब्लाऊज पीसला, पण तो घ्यायचा कसा, त्यावर अजिबात ब्लाऊज बसत नव्हतं. आणि बाही तरी एक वेळ थोडी ॲडजस्ट केली, पण गळ्याचं तर इतकं टेन्शन. म्हणजे म्हटलं जर ते वर्कनुसार जर ब्लाऊज नाही शिवलं तर ते एवढे छान वर्क केलेलं त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग म्हटलं आता कसं शिव, खूप वेळ म्हणजे एक ब्लाऊज शिवण्याच्या याच्यामध्ये माझे इकडे 3 ब्लाऊज तरी शिवून झाले असते, एवढा वेळ एका ब्लाऊजसाठी गेला. आणि बघा आता 3 ब्लाऊजची शिलाई किती होते, तर 250 आणि 750 रुपये. तर एका ब्लाऊजची शिलाई भेटेल का एवढी, तर नाही भेटणार. आता ह्या ब्लाऊजची शिलाई आहे 350 रुपये. तर 350 सुद्धा परवडत नाही. असे 3 ते 4 तास सहजची ब्लाऊज घेऊन जातात. आणि ते शिवाय थोडंफार जरी इकडे तिकडे झालं तर कस्टमर लगेच बोलतं, त्यामुळे इतकी काळजी घ्यायला लागते. आणि ते शिवाय ते गळा पण बसत नव्हता, गळा तर खूप ॲडजस्ट करून घेतला आहे. आणि हे जे आहे ना ते हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे, हे पण तसंच होतं. बॅक साईडला फ्रंट साईडला असा गळा इतका छोटा होता ना, हा जो गळा दिसतोय ना एवढाच गळा होता त्याचा, म्हणजे पुढे उंची पण नव्हती. आणि जर पूर्ण जर असं जर ठेवलं असतं ना मी तर ते इतकं म्हणजे अजिबात चांगलं दिसलं नसतं. मग मी काय केलं, त्याला जो छोटा गळा होता ना तर छोटा गळा टाकून घेतला, आणि त्यानंतर मग बॅक हुक केले, आणि छोटासा बॅक साईडला पॅच टाकला आहे. आणि तेव्हा ते घागऱ्याचं ब्लाऊज व्यवस्थित आलं आहे. अजून याला पाईपलेस टाकायची आहे, आणि मध्ये असा पॅच टाकला आहे बघा. हा आपण अशी म्हणजे खूप आयडिया आणि खूप डोकं लावून हे ब्लाऊज शिवावं लागतात. फक्त यांना म्हणजे कस्टमरला म्हणायला कसं होतं की गळा दिलेला आहे, बाहीचं डिझाईन पण दिलेली आहे, आणि तुम्हाला फक्त शिवायचं आहे. तर बोलणं खूप सोपं असतं, करणं खूप अवघड असतं. आता हे पण घागऱ्याचं ब्लाऊज त्या दिवशी मी 2 वाजता हातात घेतलं, तर संध्याकाळी 6-6:30 वाजले तरी ब्लाऊज हातातच होतं माझ्या. म्हणजे तोपर्यंत ते खडे काढून घागऱ्याचे ब्लाऊजचे खडे काढून आणि ब्लाऊज शिवून एवढे 6-6:30 वाजले. दुकानात बघा पूर्ण दुकान गच्च भरलेले ब्लाऊजनी.
घ्यायला तर काय सध्या कोणी येत नाही, पण प्रत्येकाचे फोन येत आहे, ताई आमचे ब्लाऊज झाले का 2-2 महिने झाले ब्लाऊजला. तर आता सगळ्यांची जवळजवळ स्टॉक, मागचा स्टॉक जवळजवळ संपतच आलेला आहे. थोडेफार आता ब्लाऊज राहिले, आता नवीन पण स्टॉक, आता लग्नाचे ब्लाऊज पण येत आहे आता. आणि हे जे आहे ना, हे सर्व मी कटिंग केलेले ब्लाऊज रात्रीचे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.